रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप
कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम अंगी भरून या प्रेम अंगी भरून या प्रेम कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम अंगी भरून या प्रेम अंगी भरून या प्रेम कंठी राहू
कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम आईशी द्यावे काही दान आलोपतीचं शरण कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम आईशी द्यावे काही दान आलोपतीचं शरण संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोही आलोपतीत आईसे द्यावे काही दान आलोपतीत शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे आईसे द्यावे काही दान आलोपतीत शरण विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथं परपुंडरीकाय दातुमोनिन्द्रे समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु ओम नमो ज्ञानेश्वरा
पावन झालो चराचरी मी कलाकेसरी काहीच ज्ञान बोलतो वचन अतिभाविका मनोजवयं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमन्ता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावार सुबटा जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे हरिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंची प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे रहिवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंगाचा विषय मागणीपर आहे आणि हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, सप्ताहाचा आजचा 7वा दिवस आहे. 7 दिवस आपण जगद्गुरु तुकोबरा यांचं अभंग गाथा पारायण पूर्ण केलेलं आहे. तुकोबरा यांचं अभंग गाथा पारायणाची पूर्णत्व आणि 43व्या वर्षाच्या सप्ताहाचा आजचा 7वा दिवस म्हणजे सगळ्यांनी 7 करण्याचा दिवस. 7व्या दिवसाला फार महत्व आहे आणि या 7व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा तुम्ही सर्वांनी आज माझ्याकडे दिली म्हणजे नानावर फार मोठी जबाबदारी टाकली असा त्याचा अर्थ आहे. असं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. अभंग मागणीपर प्रकरणातला निवडण्याचं कारण आज एकादशी आहे आणि सप्ताहातला संत परंपरेतला तसा अलिखित नियम आहे 7व्या दिवशी मागणी मागायची. म्हणजे पहिला दिवस 7वा दिवस आणि काल्याचा दिवस हा कीर्तनकाराला बांधून दिलेला असतो. म्हणजे इकडून इकडे जरी टाकलं तरी बांधलेलंच आहे. असं मागणीपर दिवस म्हणून मागणीचा अभंग असं सर्व संत महात्म्यांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 43वे म्हणजे 43व्या वर्ष आपण आता उद्या पूर्ण करतो. 42 वर्ष झाले, 43 झाले म्हणजे 3.5 टप्पा आपले जवळजवळ संपले आणि 4थ्या टप्प्याच्या जवळपास आपली वाटचाल चालू आहे. चांगली गोष्ट आहे. आपल्याला हे मार्ग त्या संतांनी दाखवला आहे, त्या संतांच्याच मार्गाने आपण चाललो म्हणून आपण इथपर्यंत आलो. विठाला मोठा योग आहे. एकादशी आहे, सप्ताहाचा मागणीचाही दिवस आहे. म्हणजे एकादशी साध्य करायची, मागणीही साध्य करायची आणि तुम्हा सर्वांचं प्रेमही मला टिकवायचं आहे. आता सर्वांचं सहकार्य आहे. सगळ्यांची नावं घेत नाही. सर्व महाराज मंडळी आहेत, गावातील सर्व ग्रामस्थ आहेत. पंक्तीच्या रूपानं कोणत्याही कार्याच्या कामाच्या रूपानं सगळेजण सप्ताहाला सहकार्य करत आहेत. त्या सर्वांना म्हणजे ऐकायला येतात त्या सुद्धा सर्वांना, नुसते गावातलेच नाहीत, पंचक्रोशीतील सर्व साधक मंडळी त्या सगळ्यांना प्रथमतः धन्यवाद देतो आणि अभंगाला सुरुवात. अभंग मागणीपर प्रकरणातला आहे. तुकोबरा या अभंगात मागणी मागतायत. मागणी मागण्याचं कारण आहे. काय कारण आहे? वास्तविक तुकोबरा यांना देवाकडे काही मागायचं नाही, परंतु मागण्याकरता आपला काही अधिकार प्राप्त व्हावा लागतो. ज्याचा अधिकार प्राप्त झाला त्यालाच मागता येतं. मग आपणही आज तुकोबरा यांबरोबर मागणी करतोय. आपला काय अधिकार प्राप्त झाला? वास्तविक पाहता परमार्थामध्ये आपण पहिल्या दिवशी अभंग ऐकला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या काम
मागायचं आपल्याला? 5-6 दिवस आम्ही परमार्थ करतोय, 6वा दिवस पूर्ण झाला, 7व्या दिवसाला आम्ही मागण्याचे अधिकारी प्राप्त झालो. आता चांगला विचार केला का होतोय का आपण? हा आपला विचार आपण करायचा. पण एक सांगू का, होतोय का नाही, क्षणभर जरी त्याचा विचार केला तरी आपण मागणीला प्राप्त होतो. विठाला कालच आलो होतो कीर्तनाला, मागच्या 4-5ला नाही आलो. तुम्ही सुद्धा अधिकारी आहात. मी सांगितलं ना, क्षणभरी तेने मुक्तीच्याही साधी वेळा. मग पहा, आता पहिल्या दिवसाचा शेवटच्या दिवसाचा सगळ्या दिवसाचा मेळ लागला पाहिजे. आता पहा, तुकोबारायाने देवाकडे मागितलं. तुकोबारायाने देवाकडे मागताना त्या मागणीत 2 प्रकार झाले. त्या 2 प्रकारातला आजचा दुसरा प्रकार आहे, आणि रात्री महाराजांचा अभंग तुम्ही ऐकला तो एक प्रकार आहे. कोणता आहे सांगतो मी, भजन करा. विठाला रात्रीचा अभंग तुम्हाला आठवत असला तर सांगा. आईशे मज करी, आता मज आईशे करी, हे बरोबर आहे ना. आता मज आईशे करी हा एक विषय आहे. आणि आजच्या अभंगातला आईशे द्यावे काही दान, 2 विषय आहेत. कसे विषय आहे पहा, मागणीच आहे, पण एक प्रार्थना वजा आहे आणि एक देण्याकरता आहे. आता बरोबर वाक्य सांगतो पुढे चालू, म्हणजे सगळा संदर्भ आपल्याला लागला पाहिजे. तुकोबाराय आपल्या जीवनाचं अनिष्ट निवारण करण्याकरता देवाला प्रार्थना करतात, आणि तिथे कला असं म्हणतात. आता मज आईशे करी, जिथे अनिष्ट निवारण करायचे ते अनिष्ट आपल्याच्याने निवारण होत नाही, ते देवालाच निवारण करावं लागतं. म्हणून तुकोबाराय देवाला करा असं म्हणतात. आणि जिथं इष्ट प्राप्ती करायची त्या ठिकाणी तुकोबाराय देवाला द्या असं म्हणतात. विठाला विषय तुमच्या आता लक्षात आला. म्हणजे हे जरा महाराजांनी रात्री पार्श्वभूमी तयारी केली, त्याच्यामुळे आता चालायला सोपं आहे. म्हणजे मशागत झाली ना, पेरायला सोपं असतं. ह्याची करणे का बीज वाढवावे, म्हणजे बीज वाढवण्याकरता ही मशागत तयार व्हावं लागतं. आणि आजचा फार मोठा योग आहे. 4-5 दिवसाची मशागत होऊन गेली. आता नुसतं टाकायचं आणि पुढे चालायचं. 2 प्रकार झाले. आता तुकोबाराय मागतात, म्हणजे या अभंगाचा विषय मागणी आहे. तुकोबाराय मागतात म्हणजे मागणारे तुकोबाराय म्हणजे अधिकारी पुरुष आहे. आता कोणी अधिकारी व्हायचं आपण आपलं ठरवायचं. चला, मागणी आहे, मागणारा आहे, आणि या प्रक्रियेमध्ये देणारा फार महत्वाचा आहे. लक्षात येते तुमच्या? मागणी आहे, मागणारा आहे, आणि देणारा फार महत्वाचा आहे. आता पहा, मागणी आपली परमार्थातली आहे. मागणारे तुकोबाराय आहेत किंवा तुम्ही आम्ही सगळे आहेत अधिकारी झाला असेल तर, म्हणजे मागण्याचे. हे मुद्दाम मध्ये वाक्य वापरतो, म्हणजे आपण आपल्याला चेक करून पाहिजे असतं म्हणून असं. आता ऐका, देणारा फार महत्वाचा आहे. देणारा कोण आहे? पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे देणारा. देता कोणाला येतो महाराज? देण्याकरता 3 गोष्टींची फार आवश्यकता आहे. 1, देणारा हा स्वतंत्र असावा. 2, देणारा हा उदार असावा. आणि 3, देणारा हा श्रीमंत किंवा ऐश्वर्यवान असावा. विठाला 3 प्रक्रिया आपल्या दान प्रक्रियेमध्ये येतात. देणारा स्वतंत्र पाहिजे, देणारा उदार पाहिजे, आणि देणारा ऐश्वर्यवान किंवा श्रीमंत असला पाहिजे. यातली एक गोष्ट जरी कमी असली तरी ही प्रक्रिया घडत नाही. ऐका, आता देणारा स्वतंत्र पाहिजे. स्वतंत्र पाहिजे म्हणजे तो उदार आहे, त्याला भरपूर दान करावं वाटतं. भरपूर दान करावं वाटतं, त्याच्याकडे भरपूर संपत्ती पण आहे, पण तो देण्याकरता स्वतंत्र नाही, म्हणजे दान करता येणार नाही. ऐका जरा, सूक्ष्म चिंतन आहे, पण मी सोपं करून सांगेल. चला, देणारा स्वतंत्र नाही आणि स्वतंत्र नसल्या कारणानं दान प्रक्रिया घडणार नाही. आता ऐका, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? जाऊ द्या, आता परत हेच वाक्य वापरतो पण अर्थ बदलेल. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? अर्थ कळाला? 2दा वाक्य वापरलं. किती वर्ष झाले? काय स्वातंत्र्य अनुभवतो आपण? काय स्वातंत्र्याचे आपल्याला मी म्हणेल त्या स्वातंत्र्याऐवजी आपण सगळा स्वैराचार म्हणला. एवढं स्वातंत्र्य आपल्या पदरात पाडून घेतलं आपण, पण त्या स्वातंत्र्याला आपण काही नाव दिलं असतो विसरलो, आणि स्वातंत्र्याचा स्वैराचार सगळीकडे पाहायला मिळतो. जाऊ द्या, आपला तो विषय नाही. देणारा स्वतंत्र असला पाहिजे. ठीक आहे, आता देणारा स्वतंत्र आहे.
देणारा संपत्तीही भरपूर आहे, परंतु त्याच्याकडे देण्याचं दातृत्व नाही, म्हणजे तो उदार नाही, तो कंजूस आहे. कंजूस आहे. आता कंजूसवर आपल्याला फार बोलायचं नाही, कारण आपल्याला आपल्या अभंगाकडे जायचं. जाऊ द्या, इतका कंजूस आहे, कधीच म्हटले सप्ताहाला सुद्धा कधी वर्गणी घेत नाही, आणि जेवायला सगळ्यांचे आले असतो. म्हणजे इथलं नाही सांगत, बाहेरचं सांग. जाऊ द्या, ऐका. हा, तो कंजूस आहे, म्हणजे दानाची प्रक्रिया घडणार नाही. चला, आता स्वतंत्रही आहे बरं का, हा, दातृत्वही आहे, पण त्याच्याकडे द्यायलाच काही नाही. भरपूर वाटतं देवा, भरपूर वाटतं दान करावा, स्वतंत्रत्व आहे, पण द्यायला काहीच नाही जवळ, म्हणजे आता ही प्रक्रिया घडणार नाही. चला, मग देणारा महत्वाचा आहे, दातृत्वही महत्वाचं आहे, आणि स्वतंत्र असणंही महत्वाचं आहे. मग तो कोपरा ज्याच्याकडे मागतात, हा, तो देणार स्वतंत्रही आहे, तो देणारा आहे, म्हणजे दातृत्वही आहे, आणि तो ऐश्वर्यवान सुद्धा आहे. ते महाराजांचं प्रमाण सांगतो पहा. समर्थाची घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कास याची, नाही तुटी कदा कास याची, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा, नाही तुटी कदा कास याची, की त्याच्या घरी कशाचीच तुटवडा नाही किंवा कमतरता नाही. समर्थाच्या घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. मग असा समर्थ असलेला देव तुकोबरायाने शोधला, आणि त्याचंही वर्णन तुकोबरायाने केलं. विटेवारी ज्याची पाऊले सरमा, विटेवारी ज्याची पाऊले सरमा, विटेवारी ज्याची पाऊले सरमा, विटेवारी ज्याची पाऊले सामर्थ्यवानही शोधला आणि दानशूरही शोधला तुकोबरायाने. पंढरीश पांडुरंग परमात्मा. ऐका, ज्ञानोबरायाने वर्णन केलंय सामर्थ्यवानाच. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. हे 6 गुण ज्याच्याकडे आहे तो सामर्थ्यवान आहे, तो संपत्तीवान आहे. ऐका, मग अशा संपत्तीवानाकडेच तुकोबराय मागायला गेले म्हणजे बळत गेले नाही. तुकोबराय वारी करता करता, साधना करता करता अनेक वर्ष झाले, आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने तुकोबाराला सांगितलं, तुकोबाराय कायम तुम्ही आमच्याकडे येता, म्हणजे कधीच मागत नाही. मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी द्यावं आणि त्यातून उतराही व्हावं. तुकोबाराय मागा ना काहीतरी. आता ते वक्ताचा संवाद आपल्याला पाहायचा आहे. ऐका, तुकोबाराय सांगतात देवाला, देवा काही मागणी अनुचित वडिलांचे रीत जाण तसे. काही मागायचं नाही म्हटलं देवा. नाही तुकोबाराय मागा ना काहीतरी. ठीक आहे, आता देवानी मागा म्हटलं म्हणून तुकोबराय मागतात. पण तुकोबराय काय मागतात हे आपल्याला पाहायचं. त्याहीपेक्षा अगोदर तुकोबराय मागण्याची पद्धती आपल्याला सांगतात. ती पद्धती आपल्याला पाहिजे. कसं मागायचं आपल्याकडे देवाकडे जाऊन. आपल्याला तुकोबराय देवासमोर जाऊन उभे राहतात, आणि देवासमोर जाऊन उभे राहिल्यानंतर देवाजवळ नम्रता प्रकट करतात. नम्रता प्रकट करून अतिशय विनयाने तुकोबराय देवाकडे मागतात. अभंगाचं 2रं चरण. ऐशी द्यावे का? ऐशी
शरण. अभंगाला अनुबंध चतुष्टय लागतो. विषय अधिकारी संबंध आणि प्रयोजन. फक्त तो कुठं लागतो तुम्ही व्याख्यान करत तुम्ही शोधायचा. दुसऱ्या चरणात आपण बसलो काही अडचण नाही. मला काय होतं ज्यावेळेस आपल्याला सगळ्या घराचा परिचय झालेला असतो त्यावेळेस घराला दरवाजे भरपूर असतात. पण अनोळखी ठिकाणी गेल्यावर दरवाजा आपल्याला कळत नाही. गेटमधून विचारावं लागतं दरवाजा कुठे होतो ना काय काही ठिकाणी. पण ज्यावेळेस घराची सगळीच माहिती होती त्यावेळेस कोणत्या दरवाजातून आपण आत जाऊ शकतो. तुम्हाला कळलं असेल. चला तुकोबाराय देवाच्या समोर उभं राहिलेले आहे. तुकोबाराय देवाला सारखं म्हणतायत देवा मी रंक आहे, मी दीन आहे, मी पतित आहे आणि देवा तुला शरण आलोय. काय करावं देवाकडे मागताना नव्हे साध्या संसारात जरी आपल्याला मागायचं असलं साध्या संसारात जरी आपल्याला मागायचं असलं तरी आपल्याला कसं मागावं लागेल. समजा काका तुमच्याकडे सकाळीच मी आलो 2000 रुपये मला पाहिजेत. आता ओळखीच्याच माणसाकडे माणूस मागतो कारण अनोळखी मागून देत नाही म्हणजे त्या मागणीचा उपयोग होत नाही. पण आलो सकाळी दारात पण असं बाहेर जर मागायसारखं केल्या मागणाऱ्याने असं काका द्या मला 2000 रुपये काय म्हणते महाराज म्हणून सोडून देतो. 2000 रुपये तर देणारच नाही म्हणे पण ऐकले कीर्तन बरेच तुमचे म्हणून सोडून देतो. माझा दृष्टांत तुम्हाला कळाला. आपल्याला साधं संसारात मागायचं असतं महाराज तरी आपल्याला नम्रता धारण करावी आणि नम्रता धारण केली तर आपल्याला मागितलं मिळेल अन्यथा मिळणार नाही. मग जगाच्या बापाकडे आपल्याला मागायचंय तिथे आपली किती नम्रता असली पाहिजे. आपल्याकडे चालायचं कुठे ऐका तुकोबाराय सांगतात देवाकडे जाताना देवाला मागताना देवाला शरण गेलं पाहिजे. आपण शरण ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण म्हणजे पतितही शब्द वापरलाय आणि शरणही शब्द वापरलाय. पतित मी त्रिवांचं पतित सतत पतित म्हणावं. सतत पतित म्हणावं कसं बाळे तुळशीदार पाणी शरण आलो गेलो तरच देव आपल्याला देतो. आपल्याला का मिळत नाही कारण आपण शरणागती देवाची करत नाही. संतांनी देवाची शरणागती केली म्हणून त्यांना मिळालं. आपण शरणागती करत नाही म्हणून आपल्याला मिळत नाही. विठाला आता महत्वाचा भाग माणसं देवाला शरण जातात का प्रश्नार्थक एक वाक्य असंच दुसरं वाक्य वापरतो. माणसं देवाला शरण जातात का 2 वाक्य वापरले. आता एकच उत्तर तुम्ही द्यायचे जास्त प्रश्नोत्तर करणार नाही. ह्या दोन्ही प्रश्नार्थक वाक्यांची उत्तर एक असेल का 2 असतील तूच सांगितलं का बरं ठीक आहे. ते घरात रोजच चालू असतं त्याच्यामुळे काही विषय नाही. हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगळे आहेत. आता कशी आहेत पहा. याला मराठी भाषा म्हणतात. शब्द सारखेच आहेत फक्त उच्चार करण्यात कमी जास्तपणा केला आपल्याला उत्तर बदलले महाराज. हा ऐका परत. माणसं देवाला शरण जातात का याचं उत्तर नाही आहे. आणि माणसं देवाला शरण जातात का म्हणजे
पहिल्या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्याचं उत्तर असं आहे, माणसं देवाला शरण जात नाहीत. म्हणजे का जात नाहीत त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. दुसऱ्या वाक्याचा अर्थ म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचा अर्थ असा आहे, माणसं देवाला शरण जातात म्हणजे ते का जातात त्याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल. फार मजा आहे भाषेमध्ये आणि ही आपली भाषा आहे. मला माझ्या मराठीचा बोलू कौतुक घे. आता दिवसभर तीच बरोबर चालू असते शाळा, त्याच्यामुळे काय नाही, पण त्याची गंमत आपल्याला कळाली पाहिजे. आणि भाषा ही अंतरंगाला स्वच्छ करण्याकरता हे फक्त आपल्याला कळायला पाहिजे. ऐका, माणसं देवाला शरण का जात नाहीत याची 4 कारणं वल्लभाचार्यांनी सांगितली. फार शास्त्रात जाणार नाही, पण ऐका जरा. 1 कारण शरणवरण तुष्टी, 2 कारण भाग्यतुष्टी, 3रं कारण भगवत तुष्टी आणि 4थं कारण काळतुष्टी. विठाला विठाला 4 कारणांना आपण देवाला शरण जात नाही. थोडासा विस्तार करून पुढे नको. शरणवरण तुष्टी, शरणवरण तुष्टीमध्ये असा भाग आलाय, म्हटले इथं फक्त बोलायचं. काय बोलायचं? पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पण जायचं नाव नाही घेतलं पाहिजे. हे कळतं ना तुम्हाला? हा, म्हणजे इथे फक्त बोलायचं आहे, करायचं काहीच नाही. ऐका, आता त्यातलं प्रमाणही तुम्हाला माहिती आहे. बोलाचाची कढी म्हणजे बोलाचीच कढी, बोलाचाची भात, पुढं काय जेवून या कोण तृप्त झाला, हे असं आहे. याला शरणवरण तुष्टी म्हणायचं मला. म्हणजे क्रियारहित बडबड, त्याचं नाव शरणवरण तुष्टी. या कारणानं लोक देवाला शरण जात नाही. दुसरं कारण आहे, त्याला भाग्यतुष्टी असं म्हटलंय. भाग्यतुष्टी. आता ऐका, गावात सप्ताह चालू आहे. अनेकांना जर म्हटलं ना, चला कीर्तनाला, चला प्रवचनाला, चला हरिपाठाला आणि चला जागराला, लोक म्हणतात महाराज आला असतो पण हे भजन कीर्तन पूजन आमच्या भाग्यातच नाही म्हणून. तुमच्या लक्षात आलं असं. आता ऐका, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण काय चुकीचं आहे? जिथे भाग्यात नाही तिथं रात्रंदिवस तर फड करत असतो. ते नशिबाने होतं सगळं आणि तिथं प्रयत्न करतात. ही उलटे, ही मूर्तिलोकीची उभराटी. जिकडे भाग्यात नाही म्हणजे आहे तेवढंच मिळणार आहे. ओवी पण सांगतो, भाग्याचे भरशे उद्यमाचे निमिषे संपत्ती जाता पैसे घरडी. किती पळाला तर 2 तासाचं जे काम तुम्हाला देणार आहे तेवढंच मिळणार आहे. इकडे जर तुम्ही प्रयत्न केला तर जन्माला आल्याचं सार्थक होणार आहे. भाग्यतुष्टी. 3रा प्रकार आहे भगवत तुष्टी. भगवत तुष्टीने लोक शरण जात नाही. तुम्हाला भगवत तुष्टी काय आता फार विस्तार आपल्याला करायचं नाही, पण लोक म्हणतात महाराज देवाने आम्हाला स्वप्नात येऊन सांगावं का तुम्ही आमच्याकडे या. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांना वाटतं आम्ही देवाचे जावई, यांना वाटतं आम्ही देवाचे जावईचे. देव जावई करून घेत नाही, कारण जावई शब्दाचा अर्थच आहे जावाया. मला पूर्वी शेवाया खाऊ घालायची. कोणाला? जावाया. खा शेवाया, जावाया. हे वाया जाण्याचंच लक्षण आहे महाराज. विठाला आपल्याला अर्थ कळायला पुढे जायचंय. 4 क्रमांक सांगितला. काळतुष्टी. काळतुष्टीमध्ये लोक सांगतात महाराज ऐका, तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही, मग योग्य वेळ योग्य काळ आणि ती आली तर आम्ही आपाप कीर्तनाला येणार. आता हे कुठून घेतलं महाराज माहिती आहे का? हे इकडून घेतलं. कुठून? तुकोबरायांचं एक प्रमाणे पहा. तुका म्हणे पेठ नचले तातडी, प्राप्त काळ घडी आले नवीन. म्हणजे हा अर्थ इकडे घेतला लोकांनी. म्हणजे महाराज म्हणले ना प्राप्त काळ घडी आले नवीन, पण ती परमार्थातली आहे, संसारातली नाही. तुम्ही संसारात शोधताय, हे इकडे नाही. म्हणून हा काळ लोकांनी तिकडे लावला आणि या कारणामुळे लोक शरण जात नाही. का जात नाही तर आपल्याला कळत. आता का जातात? संत देवाला शरण का जातात? कारण संतांना माहिती आहे देवाला शरण गेलं की देव जन्म मरण निवारण करतो, म्हणून देवाला शरण जातात. उत्तर समजले? चला पुढे ऐका. जो होई मजानंदी शरण त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरण गता शरण विचयको. ऐक अर्जुना, अरे जो मला शरण येतो त्याचं जन्म मरण मी स्वतः निवारण करतो. की तिथले अनेक प्रमाण आहेत, आपल्याला पुढे जायचं. तेषां संसार सागरा
भवानी नचऱ्यात पार्थ वा. आता ते सगळं आहे पण सगळं इथं सांगायचं नाही, मग वेळेची मर्यादा आहे. चला म्हटले तुकोबारायांना माहिती होतं म्हणून तुकोबाराय शरण गेले. काय माहित होतं तुकोबारायांना? तुकोबारायांना माहित होतं. चला रामायणामध्ये सुग्रीव भगवंताला शरण गेला. ऐका, सुग्रीव भगवंताला शरण गेला. काय दिले देवाने त्याला? सुग्रीवाला किष्किंधा नगरी दिली आणि त्याची पत्नी पण परत त्याला दिली. ऐका पुढे बिभीषण शरण गेला. बिभीषण शरण गेल्यावर बिभीषणाला सुद्धा लंकादान. बिभीषण शरण आयो ती लंकादान. लंकादान देऊन टाकली. दान देऊन टाकली. शरण गेलं तर दान देतो महाराज. ऐका म्हणजे ध्रुवबाळ शरण गेला. ध्रुवबाळ शरण गेला त्याला आढळपद देऊन टाकले महाराज. ऐका पुन्हा शरण गेली. शरण नाही गेली, मरण देण्याकरता गेली. मरण देणं तिच्या हातात आहे, पण गेली देवाच्या जवळ गेली. कोणत्या का होईना भावाने देवाच्या जवळ गेली. कोणत्या का होईना भावाने म्हणण्यापेक्षा आईच्या मायेने गेली महाराज. मरण का देणं होईना पण माया आईची केली. आणि माया आईची केली म्हणून देवाने तिला सायुज्यता मुक्ती दिली महाराज. ऐका आणि देवाचा मित्र देवाजवळ गेला. सुदामा ब्राह्मण आपण पाहिले, त्यांना काय दिलं ते पण आपण पाहिलं. पण तुकोबाराय म्हणतात सर्वसामान्यांची मागणी असते, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. पण तुकोबाराय म्हणतात तेव्हा मला यातलं काहीच नको. आता तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. भजन करा. नको देहू देवा कोटी संतान, नको देहू देवा कोटी संतान. देवा मला कोटी संतान नको, कारण हे संतानाच्या मायाजालामध्ये गुंतलं तर ते मला आठवणार नाही. चला संतान नको मला द्रव्यही नको, आणि देवा मला भाग्यही नको. नको देवा
देव भक्ताचा संवाद आहे. भक्त देवाला मागतायत, मागताना देव म्हणतात काय पाहिजे तुकोबारा आहे तुम्हाला. तुकोबारा म्हटले यांना जे दिले ना त्यातून मला काहीच नको, काहीच नको मला. कोटी संतान नको, द्रव्य नको, भाग्य नको, काही नको. तुकोबारा तुम्हाला यातलं काही नको ना. म्हटले नको देवा. म्हटलं मग तुम्हाला देवेंद्रचं पद दिलं तर देवांचा राजाचं सांगते, त्याला देवेंद्रच म्हणतात, तू देवांचा राजा आहे. चला तुकोबारा आहे तुम्हाला इंद्रपद देतो. तुकोबारा म्हटले देवा जरी पद मागो इंद्राचे तरी ते शाश्वत नाही त्याचे. चला देव म्हणतात इंद्रपद मला नको. बरं काय कमी आहे तिथे. अमरत्व हे सिंहासन, ऐरावती सारखे वाहन, जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, काय कमी आहे स्वर्गामध्ये. पण एवढं जरी आहे तर त्या इंद्राचंही आयुष्य काही ठरलेलं आहे महाराज. आणि त्याच्यानंतर त्याला जावं लागतं. आता मी मोठ्यापासून सुरुवात करतो. ब्रह्मदेवाला 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि त्याच्या एका दिवसात 14 इंद्र मारतात. विठाला विठाला इंद्राचं सुद्धा आयुष्य खूप आहे. ते आपल्याला सांगायचं नाही, आपल्याला पुढे निघायचं. चला गीतेमध्ये श्लोक आला पहा. तेतम भुक्त स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्यमृत लोकम शांती. अन्य बऱ्याने वर्णन केले. मग तया पुण्याची पाऊठी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. देवा इंद्रपद मला नको, पुन्हा यावं लागते म्हणून इंद्रपद नको. देवाला वाटलं अजून मोठं पद देऊ आपण. म्हटलं देवा तुम्हाला ब्रह्मपद देतो. हा आता ब्रह्मपद देतो. ते ब्रह्मपदाला सुद्धा तुकोबारा नाही म्हणतात, म्हणजे ब्रह्मपदाचा निषेध केला. का निषेध केला गीतेमध्ये वर्णन पहा. अब्रह्मन भुवन लोका पुनरावृत्ती नवर्जुन मामुखेते तू कमतेय पुनर्जन्म न विद्यते. याचं विवेचन आहे पहा. कैसे थोरवेचे ने पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा तो पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. ज्ञानोबरायांनी वर्णन केले. त्याला सुद्धा 100 वर्षाचं आयुष्य आहे. फक्त ते फार मोठं आहे, भाग एवढाच आहे. पण त्याला सुद्धा जावं लागतं. आणि ते पद सुद्धा म्हटले काय चांगलं नाही. त्याचं प्रमाण तुकोबारायांनी सांगतो. ब्रह्मादिक पदे संदर्भाचे स्पष्टीकरण आहे. विषय मराठी असल्यामुळे असू दे. हा ब्रह्मपद नको. चला तुकोबारा म्हटले, देव म्हटले तुकोबारा आहे मग तुम्ही असं करा. म्हटले हे तुम्हाला वैकुंठात जागा देतो. आता वैकुंठाचाही निषेध तुकोबारा यांनी केला. वेळ कमी आपल्याला पण आहे का. नामदेवराय तर म्हणतात देवा आम्हाला वैकुंठात अजिबात पाठवू नका. आता वैकुंठासाठी सगळे प्रयत्न करतात आणि संत म्हणतात वैकुंठाशी आम्हा नको. वैकुंठाशी आम्हा नको भागू हरी. वैकुंठाशी आम्हा नको भागू हरी. वाकले पंढरे सर्वकार सर्वकार. वाकले पंढरे सर्वकार. वैकुंठाशी आम्हा नको भागू हरी. वैकुंठाशी आम्हा नको भागू हरी.
पण जायचं नाही जाऊया दिवसभर उभाचे असं तुकोबारायांनी नामदेवरावांनी वैकुंठाचा सुद्धा निषेध केला महाराज. का वैकुंठात नको, का वैकुंठात नको? कारण असं आहे महाराज, कारण असं आहे, कारण जो म्हणतो ना वैकुंठामध्ये या तोच वैकुंठामध्ये नाही. हे कळलं का तुम्हाला? तर थोडं सोपं सांगतो. महिला मंडळी आमची सगळं ऐका. पुढे पाहुणा आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर आता कोणी मुक्कामाला थांबत नाही, कारण साधनं झाली आता. चला पण एक पाहुणा मुक्कामाला थांबला, ठीक आहे. आता मुक्काम करायचा म्हणलं होते, पूर्वी बाजा वगैरे असायच्या. बाज बाहेर अंगणामध्ये उन्हाळ्याचे दिवस इथे सुद्धा आता गरम होते, मग बाहेर झोपायचं म्हटलं, पण घर मालक म्हणले मी खाली झोपतो, आणि तुम्ही बाजेवरती झोपा. ऐका, बाजेवरती झोपा 4 वेळा म्हटले, पण ते घर मालक म्हणाले तुम्हीच बाजेवर झोपा पाहुण्याला. शेवटी पाहुण्याने विचार केला, म्हणजे हे बाजेवर झोपत नाही आणि मला का बाजेवर झोपायला सांगतात? म्हणजे तुम्ही का बाजेवर झोपत नाही? तुम्हाला सवय आहे ना कायमची? म्हणले नाही आम्ही कायमच खाली झोपतो. म्हटले का बरं? म्हणजे ते बाजेला ढेकणच एवढे झाले ना, ते झोपच एवढे नाही. आता ते प्रमाण इकडे वापरायचं नाही महाराज आपल्याला, पण दृष्टांत इकडे वापरला कशा करता? ऐका, तोच त्या बाजेवर जर झोपत नाही, तोच खाली झोपतोय, तर आपण का त्या बाजेवर झोपायचं? एवढाच अर्थ घ्यायचा आहे. तो कोण? ऐका, नारदाने देवाला विचारलं, म्हणले देवा तुम्ही असता कुठे ते एकदा सांगा. कारण नारद कधी गेले म्हणतात भगवान विष्णू नाही. मग ते कुठे असतं त्याचा पत्ता द्या. त्यावेळेस पत्ता सांगितला, पहा, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. कुठे असतो मी? माझे भक्त गाती माझे भक्त गाती माझे भाती नारदानी भाते नारदानी भाते या सुखा कारणे देव वेडावला नाथ महाराज सांगतात. आणि वैकुंठ सोडून सांगता सदैव राहिला. का? मी कुठं असतो? नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरो मद भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. इथे माझे भक्त राहतात ना, तिथे मी उभा आहे. म्हणून देवाकडे आपण मागतो, विठ्ठल विठ्ठल, म्हणून इथं मागावं. कुठे मागून उपयोग नाही. तिथे देव असेल. आता तुम्हाला विठ्ठल जळे स्थळी भरायला रीता ठाव नाही उरला, पण तो तुला कळला का? तर रीता ठाव नाही उरला. हे महत्वाचं आहे ना सगळीकडे, पण तो कळला पाहिजे. तो ज्याला कळला तो भक्त प्रल्हादला कळला, म्हणजे प्रल्हादला कळला. या खांबामध्ये हो, या खांबामध्ये आहे, तो त्याला कळला. आणि ज्याला कळला त्याच्यासाठी तो उभा राहिला. विठ्ठल आपण अजून मागणीचं निश्चितच करत चाललोय. ऐका, म्हणजे हे नको हे नको. ऐका, तुकोबारा म्हटलंय आपल्या, देव म्हटले तुकोबारा आहे, मग तुम्हाला असं करू का? आयुष्य वाढवून देऊ का? तुकोबारा म्हटले देवा आयुष्य कोणाला वाढवून देता? या नाशिवंत शरीराला. आणि याला जरी वाढवून दिलं तरी हे किती दिवस ठेवणार आहे? याला एक दिवस न्यावंच लागणार आहे. मग याला आयुष्य वाढवून काय उपयोग आहे? बरं, आत्म्याला जर म्हटलं तर आत्मा मरतच नाही. अमर आहा खरे की पहा. मग कशाला आयुष्य पाहिजे? तुकोबारा म्हटले आयुष्य वाढवून काय देऊ नका. देवा ऐका, एवढ्या काय मोठ्या माझ्या मागण्या नाहीत. माझ्या मागण्या फार छोट्या आहेत. 2च मागण्या आहेत, अतिशय छोट्या आहेत. आणि त्यातली 1 नंबरची मागणी पहिल्या चरणामध्ये, कंठी राहो नाम, कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम. देवा फार काय नको मला. मला काय पाहिजे? मला फक्त तुझं नाम पाहिजे. आणि ते कुठे पाहिजे? ते कंठामध्ये पाहिजे. कंठामध्येच तुकोबाराने नाम का मागितलं? त्या नामाचं किंवा नाम घेण्याच्या 4 वाण्या सांगितल्या महाराज. परा, पश्चंता, मध्यमा, वैखरी 4 प्रकार आहेत.
वैखरी म्हणजे तोंडाने नाव घ्यायचं आहे, मध्यमा म्हणजे कंठामध्ये आहे, आणि पश्चंती म्हणजे हृदयामध्ये, परावाणी म्हणजे बेंबीपासून आहे. मग आता आपण कुठून कुठून भजन करतो ते बघा तुम्ही. भजनाला जातो, भजन कुठून करतो आणि म्हणतो एवढे दिवस भजन केलं, देव भेटला नाही. या वाणीमध्ये आपण कुठं बसलो याचा विचार करा. आपला मार्ग आपण निवडला तो योग्य गतीने चाललाय का ते पहा, मग आपण इच्छित स्थळी पोहोचणार आहोत. कोणत्या गतीने जायचंय? संताची संगती. प्रमाणपाठ आहे तुम्हाला. मनोमार्गी गती, मनोमार्गी गती म्हणजे कळलं तुम्हाला. मनोमार्ग म्हणजे आपलं एक एक पाऊल चालता चालायला असं नाही मला. आता इथं तर लगेच वैकुंठात, आताच्या भरपूर आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मनोमार्गी गती म्हणजे कळालं का? हरिपाठ आपण दररोज म्हणतो, पण मनोमार्गी गती कळालं का आपल्याला? संतांची संगती, आणि त्या मनाला त्यांच्या बरोबर घेऊन जायचं. कारण संत कुठे त्रिकाळ म्हणजे सगळीकडे विहार करतात मला. कारण नारदाचं तुम्ही वर्णन सगळ्यांनी ऐकलं. जाऊ द्या, आपल्याला काय पाहायचंय? बेंबीतून म्हणजे परावाणी, हृदयामध्ये पश्चंतवाणी, कंठामध्ये म्हणजे मध्यमावाणी आणि वैखरी वाणी. पण वैखरी वाणीमध्ये दोष येऊ शकतात. नाम घेता वैखरी चित्त धावे विषय, म्हणून संतांनी मध्यमा वाणीला किंवा कंठी वाणीला जास्त महत्व दिलं. नाम घेता कंठी पुढे वा जगजगी. तुकोबाराय म्हटले नामच घ्यायचे नाही तुम्हाला, मग इथे घ्या. कुठे? नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी. आपल्याला वेळ नाही एवढा. सारासार विचार करा उठावधी, नामधरा कंठी विठोबाचे. कुठं? नामधरा कंठी. महाराज मग 4 वाण्या सांगितलेल्या असताना सगळ्या संतांनी कंठी किंवा मध्यमा वाणीलाच महत्व का दिलं? त्याचंही कारण आहे महाराज. काय कारण आहे? तुम्ही आता जर पाहिलं तर पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. पूर्वी सापराची घरं होती, पाऊस आला का झोपायला जागा राहत नव्हती. आता ती सापराची घरं बदलली, पत्र्याची आली. ती वारा आला का ती उडून जायची. ती गेली. धाब्याची घरं आली. धाब्याची घरं परत जास्त पाऊस झड लागली का गळायला लागली, तीही गेली. आता बंगला सिस्टीम आली. मला सांगायची कशा करा? कंठामध्ये नामस्मरण का? कंठामध्येच का? मी हे सांगितलं कशा करता? परवा 2 महिन्यापूर्वी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं पाले गणपतीच्या अलीकडे रासळगाव म्हणून गाव आहे, त्या गावात गेलो. गावात गेल्यानंतर पुरणपोळीचं जेवण केलं आणि गावाचं सगळं म्हणजे लोकजीवन अभ्यासलं महाराज. कोकणचं बदल असाच झालेला आहे. कौलवरचे तसेच आहेत, पण आतलं बदललंय सगळं. जिथे जाईन तिथे अभ्यास करायची सवय असल्यामुळं केला अभ्यास. असंच आहे. काय केलं? माणसं हुशार झाली महाराज. कारण मेंदू दिला ना डोक्यामध्ये. निजज्ञान घात बाहुले मनुष्य देही, निजज्ञान घातले पाहिजे. हुशार झाली माणसं. मग काय केलं? लाईट बिल भरपूर येतं म्हणून किचन आणि हॉल त्याच्यामध्ये एकच बल्ब टाकला. तुम्हाला माझा म्हणजे भाषा कळते ना? लाईट बिल येऊ नये म्हणून किचन आणि हॉल मध्ये भिंत असतात, त्या भिंतीत छिद्र पाडलं मध्ये, आणि एकच बल्ब असा टाकला की त्याचं किचनमध्येही उजेड पडला पाहिजे आणि हॉलमध्येही उजेड पडला पाहिजे. माझा दृष्टांत इकडं लावायचा आपल्याला. कंठामध्ये नामस्मरण घेण्याचं कारण असं आहे. कंठामध्ये नामस्मरण घेण्याचं कारण असं आहे, कंठात नामस्मरण घेतलं तर हृदयातही उजेड पडतो आणि बाहेर जनातही उजेड पडतो. कंठी धरीला कृष्णमणी, कंठी धरीला कृष्णमणी, कंठी धरीला कृष्णमणी, कंठी धरीला कृष्णमणी. अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश, काला वाटोळे शरणा, काला वाटोळे शरणा. अवघातनी प्रकाश, अवघातनी प्रकाश, काला वाटोळे शरणा, काला वाटोळे शरणा. एकदम सुंदर प्रमाण. कंठी धरेला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश. म्हणजे मराठीत
तर सांगतो, पण इंग्रजी जर सांगायचं ठरलं तर असं होतं, प्री प्लॅन, करंट प्लॅन आणि फ्युचर प्लॅन. आपलं विवेचन कसं चालू आहे हे कळलं पाहिजे. चालू पण आणि पुढे गेलं पाहिजे. कालाच्या कीर्तनातले प्रमाणित आहे. मला हे सांगायचं होतं. ऐका, म्हणजे प्री प्लॅन, करंट प्लॅन आणि फ्युचर प्लॅन. चला ऐका जरा. नाम कंठामध्येच का? कारण कंठात धरलं तर जनामध्ये सुद्धा प्रकाश आहे आणि हृदयामध्ये सुद्धा प्रकाश आहे. दोन्हीकडेही प्रकाश पडतो. म्हणून नामधरा कंठी विठोबाची, किंवा कंठी राहो नाम. हा, कंठामध्ये का महाराज? कंठामध्येच का? भजन करा सांगतो. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथन झाल्यावर 14 रत्न समुद्रातून निघाले. सर समोर बसले तुम्ही, सायन्स आठवलं म्हणून इकडे आलं. ऐका, 14 रत्न निघाले आणि 14 रत्नामध्ये अमृतही निघालं आणि विषयही निघाला. ऐका, अमृत निघाल्यामुळं मानवाने विचार केला, आपल्याला जर अमृत शोधता आलं तर आपण सगळे अमर होऊ. म्हणून शास्त्रज्ञाने अमृताच्या शोधासाठी संशोधन केलं, अमृताच्या शोधासाठी, आणि त्याच्यातून रसायनशास्त्र तयार झालं. ऐका, सोनं पण निघालं होतं. सोनं मिळवण्याकरता शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि त्याच्यातून विज्ञान म्हणजे बाकीचे भौतिकशास्त्र ते तयार झालं. तुम्ही महाराज हेच काय केलं मानवाने? त्याचं कारण आहे, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. कशाकरता संशोधन केलं? कारण मोठं व्हावं वाटतं आणि मरण नको वाटतं, याच्याकरता संशोधन केलं. संसारात मोठं व्हावं वाटतं पण होत नाही, आणि परमार्थात मोठं झाल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे. आपला विषय चालला होता समुद्रातून. हा, अमृत निघालं, ते घेतलं वाटून, पण विष निघालं. महाराज, विषाचा प्रभाव फार कठीण आहे. ते कुंभातून निघालं, सांडलं रस्त्याने घेईपर्यंत ते ज्यांनी घेतलं ना महाराज, ते अजूनही विषारीच आहे. म्हणून म्हटलं ह्या विषयाचं काय करायचं. माझं वाक्य कळलं नसेल तुम्हाला, पण सर्पविंचू वगैरे हे जे विषारी आहेत ना, ते सांडलं, ते चालता की त्यांनी घेतलं, ते आजही विषारीच आहे. आणि तो कुंभ जर राहिला असता तर सगळं जगच विषारी झालं असतं. म्हणून ते ठेवायचं नाही. म्हटलं याचं काहीतरी विल्हेवाट लावा. मग त्याची विल्हेवाट लावली. आज सोमवार आहे म्हणून त्या बाबाचं नाव आहे भगवान शंकराचं. चला म्हणले हे तुम्ही घेऊन घ्या. आता शंकराच्या जवळ जाऊन बरेच काय काय पितात लोक, आणि शंकराला प्यायला बोलवतात. मला तो का तुमच्यासारखं आहे का? आणि त्याने विष प्यायलं, ते पचवलं. तुम्हाला हाय हे सुद्धा पचत नाही. कंठामध्ये का आपला विषय चालला होता. बराच भगवान शंकराने विष प्राशन केलं, पण अंगाचा दाह झाला. काय करायचं? गंगा धारण केली, चंद्र धारण केला, सर्प गळ्यामध्ये धारण केला, पण तरी दाह राहिना. कारण त्याचं नाव हलाहल आहे. काय? हलाहल. ज्यांनी ते घेतलं आणि सुदैवानं हॉस्पिटलमधून मागे आले, त्यांची मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा. म्हणजे ते घ्यायचंच नसतं, विषय घ्यायचंच नसतं, पण नाम घेतल्याशिवाय राहायचं नसतं. एकाच वरून आलं, लक्षात घ्या. जाऊ दे, आता बराच भाग आहे, आपल्याला वेळ कमी आहे. भगवान शंकराने ते विष घेतलं, पण ते पचवण्याकरता भगवंताचं नाम त्यांना कंठामध्ये धारण करावं लागलं. आणि ज्ञानोबरायाने त्याचं वर्णन केलं. पहा, नाम बरवया नाम ज्ञानोबरायाने त्याचं वर्णन केले महाराज. आणि वारकरी संप्रदायात त्याला झाला माणूस आहे. आणि वारकरी सगळे चाली
म्हणजे त्याच्यातच तयार झालं. हे विषयात वगैरे नंतर झालं, तो भाग वेगळा आहे. हा वारसा आम्हाला आहे आजोबापासून, वडिलांपासून, आणि म्हणून वारकऱ्यांच्यात घडलो आणि वारकऱ्यांच्यातच वाढलो असं सांगायचं मला एवढं करत आहे. नाम कसं आहे म्हणजे नाम बरवया बरवंत आहे. घेतलं कोणी? नाम स्मरे निळकंठ आपणा सहित निवाला. शांत झाला महाराज. पण नामाने विष प्राशन केलं असलं तरी तुम्ही वाचू शकता, म्हणून सगळ्यांनी घेतलं तरी चालेल. पण काय नाही तर व्हायचं गोल आणि ते यायचं माझं सगळं. हे नाम घ्या, मग तुमच्यावर विषबाधा जरी झाली तरी तुम्ही वाचणार, हे मला सांगायचं होतं. विठाला विठाला त्यासाठी कीर्तन सगळं ऐकावं लागतं. लक्ष देतो का? त्यासाठी कीर्तन सगळं ऐकावं लागतं. अर्ध ऐकून चालत नाही. चला जाऊ द्या. हा, नलवारा म्हणजे नाम बरोबर आहे, पण तुकोबराय नावाचा महिमा सांगताना अजून पुढे जातात. ऐका जरा काय प्रकार आहे. म्हटले नाम हे मंगल आहे, नाम हे पवित्र आहे, नाम हे खरं आहे. हा, नाम हे बऱ्याहूनही बरं आहे. नव्हे नव्हे नाम हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. नाम हे नामीपेक्षाही श्रेष्ठ आहे. जसाच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम सत्यसात खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे सगळं आहे. म्हणून मगाशी तुम्ही सांगितलं अमृताचा शोध लावता लावता रसायनशास्त्र निर्माण झालं, पण अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे देवा, मन माझे देवा. अमृतापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे मला. राम नामाचा प्रताप. सगळ्या वानराने शेतू बांधला, तुम्हाला सगळ्यांना आता कथा माहिती आहे. त्या पाण्यामध्ये दगड तरले, पाण्यामध्ये दगड तरले. कशामुळे तरले? नाथबाबांनी भावार्थ रामायणामध्ये त्याचं वर्णन केलंय. काय वर्णन आहे त्याचं ऐका. नाथबाबा सांगतात की ते दगड करण्याचं कारण काय आहे. नोहे समुद्राचे लक्षण, नाही पाषाणाचा गुण, नोहे वानरी वरदान, राम नाम प्रताप. भावार्थ रामायण पहा. हा पाषाणाचा गुण नाही, समुद्राचंही लक्षण नाही, आणि वानरांचंही वरदान नाही. मग हा रामनामाचा प्रताप आहे. म्हणून हे नाम कंठामध्ये राहो. आणि मग तुकोबराय त्याचं वर्णन करतात.
नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी गुळा उतारिले, मुक्त केले राक्षसा. आता आहे का आपण इथपर्यंत का आलो ज्ञानोबराय म्हटले नाम बराय बरं म्हणतो तो तुम्हाला म्हटले नाम चांगले चांगले का काय मी तो अल्पमती ही न काय वरून तुझे गुण आणि उदकी तारिले पाषाण हे महिमा नामाचे मग नाम चांगले चांगले माझे कंठी इथपर्यंत यायचं होतं आपल्याला कंठी राहो नाम माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा कपी कुळाचा उद्धार केला आणि राक्षसालाही मुक्त केलं पण हे कोणाला कळलं पाहिजे माणसांना कळलं पाहिजे ना जे तुम्हाला नाही म्हणत मराठी भाषेतले शब्द मी तर पूर्ण आपण की माणसांना कळायला पाहिजे राक्षस मुक्त होतात का त्याने नाम घेतलं म्हणून तसे होऊ शकत नाही मला मग राक्षस मुक्त होतात नाम घेतलं म्हणून मग माणसांनी जर नाम घेतलं तर माणसं मुक्त होणार नाहीत का होतील पण हे कळलं पाहिजे आता हे एकादशी म्हणून नाम चिंतन आलं बरं का चला चला घ्या पण पुढे महत्वाचा भाग आहे आता पुन्हा महिला मंडळाकडे मी येणार आहे हां महिला मंडळ आपल्याकडे पाहुणं जेवायला आलं आणि पाहुणं जेवायला आल्यानंतर आपण फक्त भात करतो का अजून काय हे काय कळत भातच करतो हां त्याला डाळ भात म्हणतात ते तुम्ही वरण म्हणले मला शरीराला वरणच आठवतं असं घ्या वरण आठवलं ना त्याला डाळ भात म्हणतात ही बोली भाषा आहे म्हणजे बोली भाषेनेच मराठी अभिजात भाषा झाली हा महत्वाचा भाग आहे म्हणजे बोली भाषा पण जपली पाहिजे ऐका जरा हां आपण पाहुण्याला फक्त भात नाही करत मग वरण भात किंवा डाळ भात करतो म्हणजे जोडून करतो ऐका त्यानंतर प्रवासात आहे आपण पटकन वाटलं आपल्याला कुठे नाश्ता करावा एखाद्या हॉटेलकडे जर आपण वळलो आणि त्या हॉटेलमध्ये गेलं तर आपण फक्त पाव खातो पाठ आहे सगळ्यांचं हे सांगावं लागत नाही खायचं मग वडापाव खातो म्हणजे जोडून खातो मला सांगायचे कसे खातो मी तिकडे हां आता फार वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 32 वर्षापूर्वी मुंबईत असताना शब्द कानावर आला होता का चौपाटीला गेल्यानंतर तिथं पुरी पण ती फक्त पुरी आहे का हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी फक्त ऐकलं खाल्लं नाही पाणीपुरी हां वडापाव डाळ भात आता पाणीपुरी मी अजूनही खाल्ली नाही का खाल्ली नाही त्या काळात तर नाही खाल्ली चौपाटीला जाताना कारण त्यावेळेस खिशात पैसे नव्हते काळ वेगळा आता आज खिशात पैसे भरपूर आहेत पण खाण्यात ती मजा नाही मला नाही कळलं जाऊ दे म्हणजे तसा भाग नाही पण घसा वगैरे बसवतो म्हणून खात नाही जाऊ दे हा आता कळलं जाऊ दे हा महत्वाचा भाग आहे म्हणजे ती मुंबईत होती त्या काळात मी मुंबईत होतो पण आम्ही भेटलो नाही कधी नाही का म्हणतो ही पाणी फ्री खातो जाऊ सांगितलं कशा सांगितलं एकच आपल्याला घेऊन चालणार नाही मग तेव्हा नामकंठामध्ये देताना पण त्या नामात आवड निर्माण होण्यासाठी मला काय द्या अंगी भरून या प्रेम म्हणजे नाम टिकण्याकरता मला प्रेम द्या हा महत्वाचा भाग आहे आता तुम्ही म्हणाल हे कशा करता फक्त प्रेम जर केलं तर अनेक प्रेमयुगल आत्महत्या करतात का आत्महत्या करतात कारण प्रेम त्यांना कळलं नाही किंवा आता ते मगाच्यासारखंच आहे आत्महत्या करतात का करतात हा भाग आहे का करतात महाराज खरं आहे म्हणजे अर्ध खरं आहे पुढचं जायचं नाही आपल्याला आत्महत्या करतात का करतात कारण त्यांना ज्यावेळेस कळतं हे प्रेम खोटं आहे त्यावेळेस ते आत्महत्या करतात हे कळलं तुम्हाला म्हणजे अर्ध बरोबर आहे पण आत्महत्या करायला नाही पाहिजे ना हां म्हणजे कळलं त्यांना का हे खोटं आहे संसारातलं प्रेम हे खोटं आहे का खोटं आहे कारण संसारात मुळात खोटं आहे ना आता प्रमाण सांगू लटिका व्यवहार सगळा
सगळं लोक म्हणते सगळा संसार खोटा आहे. लटिका व्यवहारही खोटा, व्यवहारातलं प्रेमही खोटं, संसारही खोटा आणि संसारातलं प्रेमही खोटं. हे जेव्हा कळतं तेव्हा ते सहन होत नाही आणि लोकांना वाटतं आता जगूनच काय उपयोग आहे, म्हणून आत्महत्या करा. ऐका जरा पुढचा भाग पहा, त्यासाठी कीर्तन आहे. तुम्हाला हे जेव्हा कळेल ना हा संसार खोटा आहे, तेव्हा परमार्थाकडे या आणि भगवंताचं नामस्मरण करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हे कळायला पाहिजे, याच्याकरता कीर्तन आहे. म्हणून फक्त प्रेम नाही, फक्त प्रेम नाही, फक्त नामही नाही, कारण त्या नामात आवड निर्माण होण्याकरता प्रेम पाहिजे. आणि प्रेम हे फक्त देवालाच देता येतं, कारण प्रेम देवाचे देणे, देह भाव जाय जेणे. देश शुद्धीकार वगैरे आता आहे का. मग तुकोबाला म्हटले देवा माझ्या हृदयामध्ये अशी जागा निर्माण करा, अशी जागा निर्माण करा का ते प्रेम माझ्या हृदयामध्ये टिकेल. आणि ते प्रेम हृदयामध्ये टिकलं की कंठामध्ये भगवंताचं नाम राहील आणि त्याविषयी आवड निर्माण होईल. म्हणून करोनी उचित प्रेम घाली हृदया अंगी भरोनिया. आपल्या अभंगाकडे सोडायचं ना, अंगी भरोनिया प्रेम वगैरे म्हटलं नाही. ज्ञान भरोनिया काय, हृदय भरोनिया ज्ञान असं नाही म्हटले. प्रेम घाली हृदयात, हृदयात प्रेम आणि कंठामध्ये नाम. आणि हे जेव्हा तुम्ही असं घडेल तेव्हा अशी अवस्था निर्माण होते, कंठी प्रेम दाटे सुख घडोघडी वाढवू लागली. काय मागायचं तेव्हा का आपल्याला? सुख मागायचं, अरे ते 2 दिवसात संपून जाईल ना. मग साखर मागायची, साखर 2 दिवसात संपेल, परत किराणा लावावा लागेल. मग साखर निर्माण करणारा कारखानाच मागून घ्या, नाही का? म्हणून आपण कारखानाच मागून घ्या. कशाचा? सुख निर्माण करायचं. ते साखर बाजूला ठेवा, सुख निर्माण करायचा, कारण तिथं पाहिजे तेव्हा आपल्याला सुख आहे. नाम घेतलं सुख घडोघडी वाढू लागे. मग रामनामी रूपची आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. ऐका, मग हे सुख आपल्याला तो कारखानाच आपण आपल्याकडे घेतल्यामुळे नामस्मरण हा त्याचा कारखाना आहे आणि तो आपण घेतला का जीवनात आपल्याला मग ते सुख अख्खं वाढू लागणार आहे. चला म्हणजे तू बरोबर आहे. एवढंच एक अजून काय आहे, असलं काही धन्यवादाच्या सांगा, कारण वेळ कमी गेला. तो बरोबर म्हणतात देवा काही नाही, आता एकच छोटी मागणी आहे, छोटी मागणी आहे, तेवढी फक्त ती तुम्ही पूर्ण करा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. सताचे पारू पायी असं फार छान वाजवून आला तुमच्यासाठी. संताची पायी ठेवी वेळोवेळा रोई
ऐसे द्यावे काही दान आलोकतीत शरण. काय करा देवा? हा, आम्हाला जवळचं कोण आहे? तुमचं नाव घेणारे संत आम्हाला जवळचे आहेत. आणि मग कंठामध्ये नाम आणि हृदयात प्रेम देत असताना आमचं मस्तक आमचं शिर संतांच्या पायावर वारंवार झुकलं पाहिजे असं आम्हाला द्या. काय मागताय तुकोबर आहे मला देवा? का संतांकडे जायचं आहे? काय संतांकडे? कोणाला संत म्हणायचं? आता विषय फार मोठा आहे, आपली वेळ जवळजवळ आलेली आहे. असं थोडक्यात सांगतो ऐका. ज्याच्याकडे वैराग्य आहे त्याला विरक्त म्हणतात, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला मुक्त म्हणतात, ज्याच्याकडे भजन आहे त्याच्याकडे भक्ती आहे त्याला भक्त म्हणतात, आणि हे तीनही ज्याच्याकडे आहे त्याला संत म्हणतात. संतांकडं संतांचा देहच पावन झालेला आहे. मला देहच पावन झालाय. परत काही वाक्य सांगतो ऐका, पण लक्ष द्या, वेळ कमी आहे आपल्याकडे. ऐका ऐका. काही लोक दुसऱ्यांनाच बुडवतात नेहमी, त्यांना दुष्ट म्हणतात. काही लोक स्वतः बुडतात, त्यांना मूर्ख म्हणतात. पहिले चांगले पण हे फारच वाईट आहे. चला पुढे, चला पुढे. काही लोक अगोदर विषयात लोळतात आणि नंतर भवसागरात बुडतात, त्यांना विषयी म्हणतात. चला पुढे. काही लोक साधना करून तरुण राहण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना साधक म्हणतात. काही लोक साधना करून तरुण गेले, त्यांना ऋषीमुनी म्हणतात. आणि जे लोक स्वतःही तरले आणि इतरांनाही तरुण नेण्याकरता आले त्यांना संत म्हणतात. चला मग या संतांच्या पायावर का चरणावर ठेवी वेळोवेळा डोई. हा, चरणावर का? कारण तिथे आचरण हा भाग आहे. संतांचं आचरण शुद्ध आहे आणि ज्यांचं आचरण शुद्ध आहे त्यांच्या चरणावर आमचं शिर ठेवायचं आहे. हा, शुद्ध आचरण. इथं संत भेटण्यावर आहे, भेटले तर कळण्यावर आहे, कळाले तरी त्यांची सेवा घडण्यावर आहे. पण हे सगळं जरी घडलं आपल्या जीवनात तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. ऐका जरा. पण इकडे लक्ष द्या. शुद्ध आचरणाच्या चरणावरती म्हणजे आचरणावरती डोकं ठेवायचं हा महत्वाचा भाग आहे. म्हणजेच डोक्यात आचरण ठेवायचं. कळत? आता उलटे घ्या. चरणावर डोकं पण आचरण डोक्यात, असं उलट या मागे. हा, हे असंच आहे. मला देव कुठे आहे, देव कुठे आहे, देव कुठे आहे, आपण शोध गेलो तर देव कुठेच सापडणार नाही. कसा? ऐका. समजा दिवा ठेवलाय, पूर्वी ते काचेचं असायचं, त्याला छिद्र असायची आणि छिद्रातून प्रकाश बाहेर जायचा. तो दिवा शोधण्याकरता त्या प्रकाशाच्या मागे जर आपण पळत गेलो तर दिवा आपल्याला सापडणार नाही. मग त्या प्रकाशाच्या उलट्या दिशेने या, मग तुम्ही ते दिव्याजवळ येतात आणि तो म्हणजे देवा. आपल्याला चला संतांच्या पायावर डोकं ठेवायचंय म्हणजे संतांचं आचरण आपल्या डोक्यात ठेवायचं. आता ऐका. जे लोक संतांच्या पायावर झुकत नाही, कबीर महाराजांचं वाक्य सांगतो तुम्हाला, माझं मन तर सांगतो, कारण ते म्हणता हे मनाने बोलतो. कबीर महाराज म्हणतात, जे शीर कटू तुंबरी समतुला, जेन नमत हरी गुरु पदमुला, जेन नमत हरी गुरु पदमुला. ते सांगते आम्हाला कबीरजी. अरे आम्हाला आई, जे शिर आहे ना, जे संतांच्या पायाजवळ कधी नतमस्तक म्हणजे होत नाही ना, ते शिर कसं आहे त्यांच्यातलं सांगतो, फक्त मराठीत सांगतो. जे शिर संतांच्या पायावर कधीही झुकत नाही ते कडू भोपळा. शिवकाराचं वाक्य माझं नाही. कटू तुंबरी समतुला म्हणजे ते कडू भोपळा आहे. आता ते तुम्ही ठरवून घ्या काय करायचं ते. आपल्याला इकडे या. चला मग हे शिर संतांच्या पायाजवळ का गेलं पाहिजे? का गेलं पाहिजे एक सांगू. संतांच्या पायाजवळ हे शिर गेलं तर काहीतरी उपयोग तरी होईल, पण नाही गेलं तर काहीच उपयोग होणार नाही. भजन करा म्हणून सांगतो. कलिंग देशाचा राजा सम्राट चक्रवर्ती अशोक, कलिंगाचं युद्ध झालं. कलिंगाचं युद्ध झालं होतं. राजाने त्या युद्धभूमीमध्ये जाऊन पाहिलं आणि पाहिल्यानंतर असं लक्षात आलं संपूर्ण रक्तपात झाला आहे. फार वाईट आहे, माणसं मरतायत युद्ध करताना. वाईट वाटलं राजाला. मग राजाने बौद्ध धर्म स्वीकारला. चला बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर एक दिवस बौद्ध भिक्षुक त्या राजाच्या दरबारामध्ये आला, अशोक कलिंगचा राजा. आणि राजाच्या दरबारात आल्यावर त्या अशोक राजानं संपूर्ण डोकं त्या भिक्षुकाच्या पायावर ठेवलं. आता बाकीच्या मंत्र्यांना ते काही आवडलं नाही. हे राजाच्या लक्षात आलं. म्हणजे यांना काही हे पटलं नाही. राजाला कळलं. राजाने त्यांना काही सांगितलं नाही. सेवकांना हाका मारली. म्हणजे सेवक तिथे सगळे हजर होते.
जा आत्ताची आत्ता आपल्या नगरीमध्ये जंगलामध्ये पशु पक्षी प्राणी आणि माणसाची कवटी पुढे भेटली तर घेऊन या म्हणजे मारून नका आणू. हा म्हणजे आधी गेली नाही तर गोळ व्हायचा. आधी काही शौक होते सगळे वेळ कमी असल्यामुळे लगेच घेऊन आले. कवटी आणली, माणसांची आणली, पक्ष्यांच्या आणल्या, प्राण्यांच्या आणल्या. त्या सगळ्या कवटी आणल्या, माणसाची कवटी भेटली होती. समोर आणले आणले आणि जा नगरीमध्ये विकून या. ते शेवट त्या सगळ्या कवटी घेतली नगरीमध्ये विकायला गेले. सगळ्या कवट्या विकल्या गेल्या महाराज. एकच कवटी शिल्लक राहिली, ती राजासमोर आणून ठेवली आणि ती कवटी होती माणसाची कवटी. ती कोणीच घेतली नाही. शेवकाने सांगितलं महाराज ही कवटी विकली गेली नाही. महाराज म्हणले असं करा आता फुकट देऊन या. म्हणजे राजाने सांगितलं ही कवटी फुकट देऊन या. शेवट परत सगळ्या नगरीमध्ये हिंडले पण फुकटही ती कवटी कोणी घेतली नाही. ते परत घेऊन आले बाबा. म्हटलं ही फुकट सुद्धा महाराज कोणी घेतली नाही. काय घेतली नाही त्याचं कारण हे महाराज ती कवटी आणि ती 2 हाडं ते धोका आहे म्हणून त्याला कोणी घेतले नाही. म्हणून ते विजेच्या खांबावर लावले जातात. धोका विठाला विठाला विठाला. मेल्यानंतर त्या कवटीचा जर काहीच उपयोग नाही तर जिवंत असताना ती कवटी संतांच्या चरणाजवळ का ठेवू नये. विठाला विठाला. आता म्हणून नामदेव महाराज म्हणतात काय संत चरणी भाव आपल्याला क्षणक्षणी राम मुक्ती सायुज्यता हेच करार बापानो सगळ्यांना माहिती आहे संत चरणी भाव धरा. संत चरणी शिरच का महाराज कारण या शिराला महत्व आहे. पाचही ज्ञानेंद्रिय समोरच जायचं आतमध्ये मेंदू आहे. कार्याच्या पेटीला डोकं काय पण त्याच्यात मेंदू नाही. म्हणून धन्य हे मस्तक शरीरा लाभले आणि संतांची पावले लागताची. हे शरीर आपलं हे शिर ह्या शरीराला लाभले धन्य झाले पण केव्हा संतांची पावले लागली तर. विठाला विठाला संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोळे. चला आता वेळ कमी राहिला. देवभक्ताचा संवाद आहे. विषय मागणीचा आपला चालला. अधिकारी तुकोबराय किंवा भक्तचिंतन करणारे भक्ती करणारे आहे. संबंध तुम्हाला कळाला असेल बऱ्याच वेळा म्हणून मी सांगत नाही त्याच्यामुळे ऐका. मग तुकोबर आहे तुम्हाला जर कंठामध्ये नाम हृदयात प्रेम दिलं संतांच्या पायावर वारंवार किंवा वेळोवेळा डोळी ठेवण्याची जर सोय केली तर म्हणलं याचा फायदा तुम्हाला काय होईल म्हणजे अभंगाचं प्रयोजन काय आहे हे प्रयोजन महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे करू तुका म्हणे तुका म्हणे करू तुका म्हणे तुका म्हणे करू तुका म्हणे
भव सिंधू एक सरे ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण संतांच्या पायावर डोई कंठामध्ये भगवंताचं नाम हृदयात भगवंताचं प्रेम या गोष्टी जर केल्या तर तुकोबाराय सांगतात त्याचं प्रयोजन याचा फायदा असा आहे की एका क्षणात किंवा एका झटक्यात हा भवसिंधू तरुण जाता येईल तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे विठाला विठाला भवसिंधू तरुण जाण्याकरता अतिशय सोपा मार्ग आणि अतिशय सोपी मागणी तुमच्या आमच्याकरता भगवंत तुकोबारायांनी भगवंताकडे केली कंठामध्ये नाम हृदयात प्रेम आणि संतांच्या चरणावर पाय आता वेळ आपली 9 वाजले थोडंसं चिंतन बनतो आपल्याला पुढे निघायचं भजन पण आपलं झालं देवाचं ऐका जरा हा नारद भक्ती सूत्रामध्ये तरुण जाण्याकरता 12 उपाय सांगितले आणि त्याच्यात 12 मिनिटं जातील म्हणून ते सोडून देऊ वाचायला मिळालं नारद भक्ती सूत्र तुम्ही अभ्यास करा फार फार तर पाठ समजा असू द्या पुढे चला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी 4 उपाय सांगितले तरुण जाण्याकरता आता विषय आला 7व्या अध्यायामध्ये दैवी हे शाकुलमयी मम माया प्रत्यया मामे उत्पद्यन्ते माया मेतांतरन्ति ते कुठं हा माया तरुण जाणं फार अवघड आहे पण जे देवाला शरण गेले ते सहज माया तरुण जातात येथ एक चिलीला गजले हा येथ एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले माया आईलीच थडी सरले माया जा म्हणजे भगवंताला जो शरण गेला हा तो सहज तरुण जातो एक मार्ग दुसरा मार्ग ज्ञानोबाराय सांगतात त्यात पुढे ओव्या आल्यात सगळे वेळ सांगत नाही पण ज्ञानोबाराय सांगतात जया सद्गुरूची तारू पुढे म्हणजे ज्याला सद्गुरू भेटले तो तरुण जाणार दुसरा मार्ग तरुण जाण्याचा तिसरा मार्ग ज्ञानोबाराय सांगतात अहंकाराचे व जे सांडून म्हणजे ज्याने अहंकार सोडला तो तरुण जाणार तिसरा मार्ग आणि चौथा मार्ग ज्ञानोबाराय सांगतात निज बोधाचा जोडला तारा म्हणजे ज्ञानप्राप्ती ज्याने केली तो तरुण जाणार 4 मार्ग ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले विठाला हे 4 मार्ग नाही जमले तर तुकोबारायांनी 2 मार्ग सांगितले कंठी राहोना अंगी भरुनिया प्रेम आणि संतांची पायी ठेवी वेळा होई म्हणजे तुकोबारायांनी आणखी सोपं केलं आणि तुम्हाला आम्हाला हे 2 मार्ग सांगितले म्हणजे नामस्मरणाच्या मार्गानं तुम्हाला भवसिंधू सहज तरुण जाता येईल नवे एका झटक्यात तुम्ही भवसिंधू तरुण जाणार तुका म्हणे करे भवसिंधू एक सरे किती सोपं संतांनी करून सांगितलं आपल्याला पण ते आपण समजावून घेतलं का नाही घेतलं म्हणजे इथून पुढे समजावून घ्या अजून एक दिवस आपल्याकडे शिल्लक आहे त्याच्यातून प्राप्त करून घ्या कालेच्या माध्यमातून जेवणाचा काला करावा म्हणजे इथे का आलं हे तरी आपल्याला कळेल विठाला आणि एवढं सोपं करून जर तुम्हाला सांगितलं हा तर म्हटलं हे जर तुम्ही नाही ऐकलं तर नाथ महाराज सांगतात हे जरी नाही ऐकलं
तुझा आवाज खोले तर आम्ही पिंगळा पडले विठाला, 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 आवाजाबरोबर आता म्हणून प्रॉब्लेम येतो मला. नाही तर तुम्ही असं रात्रभर कीर्तन चालावं लागतं, काय अडचण नाही. चला एवढं समजलं तुम्हाला. आणि नाही समजलं तर हे जरी नाही ऐकाल तर दुसरा येईल, हे जरी नाही ऐकाल मग सरळ ते शेवटी बा काळच नाही तर आपले नाही आपले 4 जण येतील ना. सरळ ते शेवटी बा काळ सरळ ते शेवटी बा. मग महाराज म्हणतात एका जणार्धाने आमचे काय बाबा येईल काय जाईल हे तुम्हाला सांगितले आहे का. आज मला सांगतात मग हे नाही कळालं तर तुमचं जीवन सगळं व्यर्थ आहे. म्हणून शेवटी जाता जाता तरी कळून घ्या आणि नामस्मरण करा, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून हे ज्या संतांनी आपल्याला सांगितलं त्यांचं वचन करूया. ज्ञानेश्वर